यशश्री शिंदे हत्या प्रकरण ताजे असताना उरणजवळील न्हावे गावात एका तरुणाने तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे। न्हावे गाव येथील प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले। तिच्या गावात राहणाऱ्या प्रीतम म्हात्रे या मुलाने एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची माहिती उघडकीस आली आहे। तरुणाच्या संतापजनक कृत्याप्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात प्रीतम म्हात्रे याच्यावर गुन्हा नोंदवलाय। गुन्हा नोंदवल्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे। श्रद्धा हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे। या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी उरणमध्ये 22 वर्षीय यशश्री शिंदेची हत्या करण्यात आली। हत्येनंतर उरण पनवेल मार्गावर तिचा मृतदेह आढळला। तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आढळल्या होत्या। प्रियकरानेच यशश्रीची हत्या केली होती। या हत्याकांडानंतर उरणकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती। या प्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।